नमस्कार मित्रांनो, फायनान्शियल डिसिजन घेत असताना मोठा विरोधाभास कसा असतो ना ते तुम्हाला सांगायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। एखाद्या ठिकाणी रेग्युलेशन कडक आहे, खूप स्ट्रिक्ट आहे आणि दोन नाही तीन रेग्युलेशन आहेत, अशा ठिकाणी मात्र लोक इन्व्हेस्टमेंट करताना अतिशय सावधगिरीने पावलं उचलतात। आणि ज्या ठिकाणी एक तर रेग्युलेशन नाही आहे किंवा रेग्युलेशन असेल तर अगदी कमी प्रमाणात आहे, फुल कंट्रोल नाहीये, अशा ठिकाणी मात्र इन्व्हेस्टमेंट करत असताना लोक जंप करतात, अगदी तुटून पडतात इन्व्हेस्टमेंट करताना। झालं असं, पुण्यामध्ये प्रस्तावित एक रिंग रोड आहे। हे पेपरवरती 2017 साली आलं। पहा किती महत्वाची गोष्ट आहे। 2019 साली म्हणजे ठीक 2 वर्षांनंतर 2019 साली त्या एका बिल्डरनं शेतकऱ्यांना भेटला, शेतकऱ्यांना करून जॉईंट व्हेंचरच्या नावाखाली जमीन ताब्यात घेतली आणि तिथं मोठा प्रोजेक्ट आखला आणि तो प्रोजेक्ट रेराकडनं अप्रूव्ह केला। रेरानं अप्रूव्ह केल्यानंतर अनेक लोकांनी घरं घेतली, गाळे घेतले तिथं आणि त्यांच्या बँकांनी लोन पण दिलं, लोन सँक्शन केलं। का तर रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे, मोठी जाहिरात झाली, मोठा प्रोजेक्ट उभा राहिला। बघता 2-3 माळ्याची इमारत उभी राहिली आणि नंतर मात्र पालिकेचेच लोक त्यांना सांगतात काम बंद करा, का इलिगल आहे ते, तिथं प्रस्तावित रिंग रोड आहे। बघा, विचार करा, रेरा अप्रूव्ह करते, मग रेरानं बघायला पाहिजे होतं ना अप्रुव्हल द्यायच्या अगोदर। 2017 साली रिंग रोड प्रस्तावित आहे, 2019 ला रेरा अप्रूव्ह करते प्रोजेक्ट आणि त्या ठिकाणी लोकांनी घरं घेतल्यात। ते घरं आता त्यांच्या हातात काहीच नाहीये, शेतकऱ्याची ना जमीन आहे ना लोकांना घरं भेटलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये लोक ईएमआय भरतायत आज देखील, पण त्यांना कळणं झाले की नेमकं भरतोय कशासाठी, राबतोय आणि ईएमआय भरतोय पण कोणासाठी भरतोय, अशी विचित्र परिस्थिती आहे। लोक न्यायालयीन लढून पण त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही। आणि जिथं रेग्युलेशन आहे म्हणजेच म्युच्युअल फंड सारखा असेट क्लास जिथं प्रॉपरली रेग्युलेशन आहे तिथं मात्र लोक विचार करतायत इन्व्हेस्टमेंट करू का नको आणि केली तर अगदीच थोड्या प्रमाणात करतायत। इथं कोणत्याही असेट क्लासला कमी किंवा जास्त म्हणायचा हा माझा उद्देश नाहीये, पण निर्णय घेत असताना प्रॉपरली विचार करून घ्या। मित्र नातेवाईक यांनी निर्णय घेतला म्हणून स्वतः पण निर्णय घेणं असं चुकीचं आहे। प्रॉपरली ऍडवायझरला विचारून निर्णय घ्या। तुमच्याकडे जर ऍडवायझर नसेल तर या नंबरवरती संपर्क करा आणि प्रॉपरली तुमचा निर्णय होणं अपेक्षित आहे। तुमचा योग्य निर्णय झाला तरच खऱ्या अर्थाने त्याचा उपभोग घेता येणार आहे, नाहीतर पश्चाताप केल्याशिवाय आता दुसरं काय राहणार नाही। पहा, पटतंय का? संपर्क करा। काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही नक्की तुम्हाला सपोर्ट करू। थँक्यू।